पहिला षटकार जयराम पाटील चाविंद्रा या संघाच्या माध्यमातून पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की अशोक ठाकरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची ओर पहिली हाताळताना पाहिलं आणि पहिली चौकारांची हॅट्रिक सोनादावी टेमगर संघाचा कालुराम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा आजच्या दिवसाचा एकंदरीत लेखाजोखा आणि आता चालू असलेला सामना कालिका माता खारबाव वर्सेस जय हनुमान गोवे. चला वेल कमी घेऊन खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वेलेचं भान ठेवून वेलेच खेळ आपला करायचा आहे. खारबाव संघाचं क्षेत्ररक्षण लागलं असेल तर पंचांना ही विनंती आहे की फलंदाजी जागा घेतल्यानंतर लगेच इशारा करून खेळाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा येतोय की इनफिल्ड मध्ये जे क्षेत्ररक्षक करतायत त्यांची संख्या 10 आहे, म्हणजे एक कमी खेळाडूने खेळ खेळला जातोय तरी सुद्धा विजय संपादन करतायत कालिका माता खारबाव संघ. मागच्या सामन्यामध्ये 9 खेळाडूने खेळ करत होते, आता इथं मात्र एक खेळाडू प्लस झालेला आहे. निश्चित त्यांच्यासाठी तो प्लस पॉइंट असेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त करतोय महेंद्र पाटील. चांगली सुरुवात करून देतोय आणि एक मोठा फलंदाज तानाजी यास मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. निश्चितच आपण पाहू शकता एक क्रिकेटचा फॉर्मॅट ओल्डी गोल्डी 40+ चे हे सामने आपण मित्र पाहत आहात, परंतु असं कुठेही वाटत नाहीये हे सामने 40+ च्या माध्यमातून खेळले जात आहेत. जणू काही चिर तरुण 9 तरुणासारखे हे खेळ खेळताना पाहतोय आपण. पाहतात शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020 ओमसाई पिशे 40+ च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. वन मॅन शो सन्माननीय विशेगावचे सरपंच विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून. तर पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज वलताय. गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अनुमान जरूर लावला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या अनुमानाला चिरत मात्र चेंडू गेला. यशच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये, कारण बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. महेंद्र बोलतोय गोलंदाजी मार्क वरती, अजूनही एकही रन खर्च केला नाहीये, परंतु एक गडी जरूर बाद केला आहे. इथं मात्र अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. यस दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे सामाजिक कार्यकर्ता हेमंतजी कारवे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. निश्चित ही स्पर्धा ही मान आणि सन्मानाची आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मान्यवरांना योग्य तो सन्मान दिला जातोय या कमिटीच्या माध्यमातून. सन्माननीय हेमंतजी कारवे साहेबांचं आगमन होते आपल्या या व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा किसने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा किसने देखा क्या देखा एक दुश्मन ज्यादा से तुमसे प्यारा है एक दुश्मन. यस
डीजे मास्टर मैंने देखा सबने देखा अतिशय सुराईक फटका सर्वांनी पाहिला. चौकार. कधीपासून रनावरती बंदी लागली होती परंतु चौकाराने मात्र धावसंख्या फुलवली. यावेळेस सुद्धा आपण पाहू शकता इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळेस आपण पाहू शकता चेंडू जोपर्यंत कलेक्ट होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 1 बाद 7. यस झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र ज्यावेळेस फलंदाज या प्रकारचा फटका खेळतोय आणि त्यावेळेस क्षेत्ररक्षक ऑपोजिट साईडला झेल घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळेस मात्र तो कठीण झेल असतो. निश्चितच कठीण जरी असलं तरी खूप चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. झेल जरी कन्वर्ट केला नाहीये परंतु संघासाठी निश्चित 2 धावा वाचवलेल्या आहेत. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा आला नाहीये. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दबाव पाहायला मिळतोय परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरात सुखरूप एकच धाव एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8. यस एक संत सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली. महिंद्रा या गोलंदाजाच्या माध्यमातून एक गडी बाद करत फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात. निश्चित एक गडी त्यांच्यामध्ये कमी असला तरी कुठल्याही प्रकारचा दबाव घेत नाहीये आणि आपला योग्य तो 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या नावाने तो संघ ओळखला जातोय तर खरोखरच त्या नावाप्रमाणे कामगिरी तर पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू एकमेकांशी कनेक्टिव्हिटी पाहिजे, एकमेकांशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहिजे आणि तीच गोष्ट त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास करून विकेट किपरचा जर विचार केला तर पूर्ण फील्ड प्लेसमध्ये नजर असते, चौकश प्रत्येक खेळाडूशी संवाद साधताना नेहमी पाहतोय आपण. तर त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूचा जोश वाढवण्याचं कामही पाहायला मिळतंय. म्हणून तर आपण पाहतोय या तालुका क्रिकेटमध्ये कालिका माता खारबाव या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. यस तर यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आपण पाहतोय आणि व इतर क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. यावेळेस ऑफसाईडला टोलेला चेंडू पाहतोय आपण. जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहतोय आपण. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 10 धावा ऑन द बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं मात्र पलटवार करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघास, कारण जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं आहे. कालिका माता खारबाव या संघासमोर एक भला मोठा आणि बलाढ्य संघ आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुरून क्षेत्ररक्षक येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दबाव टाकलेला आहे परंतु रणनीती खूप छान पाहायला मिळते कालिका माता खारबाव संघाची. कारण जिथे विकेटची गरज असते तिथे विकेट काढला जातोय आणि जिथे गरज नाही तिथे विकेट काढत नाहीये. आपण जर पाहिलं त्या फॉर्मॅट मध्ये असं नेहमी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. तेथील क्षेत्ररक्षकास मला तरी वाटतं इंजर्ड असावे, परिणाम स्वरूप आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून तो खेळ नाही. इथं मात्र आपल्याला फलंदाज बाद व्हायचा आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं 2 धाव सहजरित्या पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धावेची आवश्यकता नसताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे हा या संघाचा गनिमी कावा आपल्याला समजून येतोय. या दरम्यान आपण पाहू शकता नवीन फलंदाज खेळपट्टीवरती रवाना होते. ज्या खेळाडूचा नेहमीच बोलबाला राहिलेला आहे परंतु या सीझन मध्ये काही खास करता आलं नाहीये. तर पाण्यासारखं राहील की आपला फॉर्म या मॅच मध्ये गवसतो का आणि आपली लयबद्ध फलंदाजी आहे ती फलंदाजी करण्यासाठी माहेर होतो का हे पाण्यासारखं राहील. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकता 14 धावा धाव फलकावरती.
इथं मात्र आपण कालिका माता खारबाव संघाकडून थोडासा चेंज पाहतो बॉलिंग क्रमामध्ये. आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये विजय संपादन केलं त्यावेळेस राजू चव्हाण हा शेवटची ओव्हर हाताळत होता. इथं मात्र पहिली इनिंग आहे त्या कारणास्तव सेकंड ओव्हर दिली जाते राजू चव्हाण यावेळेस कणखर फटका पाहायला मिळतोय. ओव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं पाहू शकता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की सपनों की दुनिया बताते गोरी तेरे. यावेळेस आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये विजय आणि बंडू ही जोडी मात्र या संघाची एक अव्वल मानली जाते. आता या जोडीने निश्चितच डावाला सावरणं गरजेचं आहे. एका बाजूला बंडू यास आपला फॉर्म शोधायचा आहे आणि आपली लयबद्ध फलंदाजी करायची आहे, तर दुसऱ्या बाजूला राजू याने मात्र आपला मोर्चा सांभाळत चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण 15 धावा. यावेळेस हो वाड शॉट इथं मात्र आपण पाहू शकता काय DJ SK Production. निश्चितच उत्कृष्ट फटका होता, परंतु लांबी गाठता आली नाहीये. अफाट उंची गाठली होती आणि अचूकरित्या झेल कन्वर्ट केलं क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम झेल आपण पाहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवरची नजर हटवली नाहीये. परिणाम स्वरूप कलेक्ट केला जातोय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय विजय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती शैलेंद्र. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. यावेळेस फुलटॉस दिल्यावर होती. इथेही चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. 2 धावा जरूर मिळतील. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 17 धावा ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आपण पाहू शकता गडी आतापर्यंत बाद झाले 4. धावसंख्या धावफलकावरती 17. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदेशजी वखारे. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. थँक्यू व्हेरी मच मनोजजी ठाकरे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाज किशोर आलाय. पाहूया किशोर कुठपर्यंत आणि कशा प्रकारे हे षटक फेकेल. 17 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस एक वेगवान चेंडू बेट केला होता वेगाने. सुरेख चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय या षटकाची. निर्धाव चेंडू सह झाली आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा बीट केलं गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण या षटकामध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय किशोर. 17 धावा मात्र अजूनही स्थिर आहेत. आवश्यकता आहे बिगेट करण्याची. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी चांगली फटकेबाजी देखील आवश्यक असेल. बिगेट त्याचबरोबर एक चांगली भागीदारी करावी लागेल. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू जोपर्यंत अडवून फेकी होती त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. मात्र चांगला बॅकअप. 2 धाव्यावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजास. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहिला. या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात आणि 3 निर्धाव चेंडू खेळलाय फलंदाज बंडू. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख षटक फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहतोय. 5 चेंडू टाकून चालल्यात आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. तर अतिशय सुरेख अचूक डब्याची गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. गोलंदाज किशोर ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. पॉइंटच्या वरून डीप बॅकआउट पॉइंटला चेंडू जातोय. आउटफुल मध्ये चेंडू टर्न होऊन जाईल सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर आहेत. यानंतर मात्र अजून एक षटक बाकी आहे. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 23 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. तर पाहूया शेवटचं षटक. गोलंदाज बजरंग आलाय. पाहूया बजरंग कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. मात्र त्या उलट गोवे संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे देखील आमचं लक्ष असेल. कारण आवश्यकता आहे बिगेट. मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. कारण आतापर्यंत खारबाव संघाने आपल्या नावाचा दबदबा दाखवलाय. ज्या प्रकारे प्रदर्शन करतोय खारबाव संघ. षटक क्रमांक 4 चौथ्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बाला त्या ठिकाणी आहे. थोडी मिसफिल्ड आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. (25) 25 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून क्रिकेट मधील सुरक्षित फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार.
क्रिकेटमधील एक सुरक्षित फटका आपण पाहिला. शैलेंद्र याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. बजरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकतोय. यावेळेस फटका खेळून काढलाय. चेंडू अवैध क्षेत्ररक्षक दूर आहेत. आउट फील्ड मध्ये चेंडू वळतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 31-31. पुन्हा एकदा गोलंदाज बजरंग. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत मात्र चुकी पाहायला मिळते. यस बजरंग गोलंदाज आणि यष्टीरक्षक महेंद्र यांच्यामध्ये तालमेल दिसून आला नाहीये. कॉलिंग झाली नव्हती की झेल कोण टिपेल. दोन्हीही क्षेत्ररक्षक बघ्याची भूमिका पार पाडली आणि त्यानंतर मात्र झेल धरतीला दान झाला. एक धाव नक्कीच मिळाली. विकेट करण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज. चेंडू निर्धाव निघून गेलाय. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू खेळलाय बंडू हा फलंदाज. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्टेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये. राजू क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर डबल 3. डबल 3 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 34 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी. खारपाव संघासमोर 34 धावांचं लक्ष उभं केलंय गोवे संघाने. चौतीस धावांचं लक्ष आहे. तर रणजितच चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत टेमघर संघासमोर असेल आणि त्यामधून जो संघ विजयी होईल त्याने उद्या ठीक 4 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे.
यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला, अप्रतिम चेंडू. निश्चितच अशा चेंडूंची जास्तीत जास्त फेकी झाली तर निश्चितच काहीतरी काम बनेल, कारण माफक आव्हान आहे 34 धावांचं. आणि एक भला मोठा संघ कालिका माता खारबाव हा फलंदाजी करतोय, महेंद्र आणि बाला. पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाज. इथं मात्र आपण पाहिलं जो शॉट खेळायचा होता तिकडेच आपण पाहिलं चेंडू जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. निश्चित अप्रतिम फटका, प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्यांचं पारणं हरणारा असा एक उत्कृष्ट टोलेबाज फलंदाज आपण पाहतोय महेंद्र. यावेळेस चुकी करतोय गोलंदाज, वाईटची फेकी करतोय. एक धावा अंतर मिळेल. धावसंख्या आपण पाहू शकता 5, बिनबाद 5. 34 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. जयमान गोवे वर्सेस कालिका माता खारबाव ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं एक मोठा फटका जातोय 6 धावांसाठी. यावेळेस देखील फटका चांगला आहे, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. महेंद्रच्या बॅट मधून एक षटकार, 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील प्रहार झालाय, हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पार, अजून एक चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. एक बॉल बाकी आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर षटकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार पाहिल्यात आपण. तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 19. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील प्रहार झालाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. यस, चौकार की षटकार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चौकार. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. 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 तर या स्पर्धेतील दुसरी चौकार हॅट्रिक आपण पाहतोय महेंद्र याच्या बॅट मधून. पहिली चौकार हॅट्रिक आपण पाहिली होती सोनादेवी टेमकर संघाचा कालुराम याच्या बॅट मधून. तर यावेळेस दुसरी चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 23 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सामन्याचं रंगरूप बदलून टाकले या ठिकाणी फलंदाज महेंद्र याने.
18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज दिलीप आलाय. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये येतोय. क्षेत्ररक्षण करून फेकी होते. त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. चोवीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. 34 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा अतिशय सुरेख पाठलाग केला जातोय. पॉझिटिव्ह रिप्लाय महेंद्रच्या बॅटमधून. यावेळेस कट केलंय चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाने उद्या रिपोर्टिंग करायची आहे ठीक 4 वाजता. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस यस, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. फलंदाज बाद महेंद्र. फुगली बेडकी वाणीचे पाणी तळात पिऊनी. सिक्स 26 या धावसंख्येवर पहिल्या गडी बाद होतोय महेंद्र. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये जातोय. 34 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. षटक क्रमांकात दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. फलंदाज बाद. तर गोलंदाज विकेट हॅट्रिक वर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करतोय का, आणि जर करतोय तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 28 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. एक साधं सोपं समीकरण आपण पाहतोय खारबाव संघासाठी.
यस बॅटची कडा अजून एक गडी बाद. गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गौरी मांडवा खाली कलकले गोरी रंगोली कंटाळी हंड्या जो करता का चंडी. यस विकेट हॅट्रिक साठी तानाची या गोलंदाजासाठी पारितोषिक लावलं जात आहे. प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू मागे कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय प्रमोद भोईर वल यांच्या माध्यमातून. आणि यासाठी विकेट हॅट्रिक साजरी करावी लागेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. विकेटची नाही मात्र निर्धाव चेंडूची हॅट्रिक जरूर झाली आहे. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 6 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 9 चेंडू मागे. यावेळेस बेट झाला होता फलंदाज, बेट झाला होता यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान बाईच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 29. धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच एक चुकीची दुरुस्ती या ठिकाणी गुणलेखकाच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र उर्वरित 7 बॉल बाकी आहेत आणि 5 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या सिटीज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र शेवटचं षटक आहे. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 3 धावा बनवायच्या आहेत. शेवटचं षटक आणि विजयासाठी 3 धावा बनवायच्या आहेत. या 3 धावा रोखल्या जातील का की त्याउलट या 3 धावा काढल्या जातील. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. गोलंदाज उल्हास येतोय. पाहूया उल्हास कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. कारण 3 धावा रोखायच्या आहेत. आव्हान जे आहे ते साधं सोपं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र या ठिकाणी निश्चितच एखादा मिरॅकल करावा लागेल. गोलंदाजाला चमत्कार करावा लागेल. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू पायावर आदळतोय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेट झालाय फलंदाज. चेंडू निर्धाव गेलाय.
पहिल्या षटकामध्ये 23 धावा गेल्या होत्या, तरी देखील ह्या प्रकारची फाईट पाहायला मिळते. अतिशय सुरेख चांगली लढत. खास करून गोवे संघाची या ठिकाणी वरनं प्रशंसा केली जाईल. त्या प्रकारे कमबॅक केला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, मात्र यष्टीरक्षक बीट झालाय आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही आणि त्या चेंडूवर मात्र एक धाव गेली. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. दुरून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. सामना बरोबरीने सुटलाय, मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. माफ करा, एका धावेची आवश्यकता. थोडं सरप्राईज केलं गेलं आमच्या स्कोररला. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. व्हाट अ मॅच. यावेळेस हा चेंडू दिशा चुकीची आहे. यस, खारबाव संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गोवे संघ. कौलतारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. कौलतारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. यस, मॅन ऑफ द मॅच साठी महेंद्र आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील या. टॉस उडवला जाईल. यस, आमचे परम मित्र आमचे साथी समालोचक मनोज ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय महेंद्र यास. वेल प्लॅट महेंद्र, पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. पुढील सामना आपण पाहणार आहोत सोनादेवी टेमगर वर्सेस कालिका माता खारबाव या दोन संघादरम्यान. आजच्या दिवसातील शेवटची लढत.